देशातले सगळ्यात मोठा आपला धर्म या आविर्भावात आपण राहत होतो, पण हा एकमेव देश असेल की जिथं बहुसंख्याक हिंदूंना अल्पसंख्याकपासून धोका आहे. कारण जगात कुठेही गेलात तर अल्पसंख्याक लोकांना धोका असतो बहुसंख्याकपासून, पण हे जगातलं एकमेव राष्ट्र आहे की जिथं आपल्याला अल्पसंख्याकपासून धोका निर्माण झाला आहे. तर त्याचं कारण काय आहे, तर आपणच आपले संस्कार संस्कृती याच्यापासून लांब चाललो आहे. आज कुठले कोण येतात कॉर्पोरेटसारख्या ठिकाणी, आजपर्यंत आपण यांना पंक्चर छाप म्हणून ओळखायचो, अशिक्षित लोक म्हणून आपण यांच्याबरोबर वावरायचो, पण आज यांच्यातले अशिक्षितपेक्षा सुशिक्षित जास्त घातक झाले. आणि आज TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये या पद्धतीनं जर हिंदूंना स्पेशली मुलींना टार्गेट करून त्यांना धर्मपरिवर्तन किंवा त्यांचे लैंगिक छळ जर होत असतील तर हा विषय आत्ता खूप गंभीर झाला आहे. याच्यावरती तातडीनं सर्व हिंदूंनी काम करणं गरजेचं आहे. हे करत असताना अजून काय झालं आहे की आपण पैशाच्या मागे जाता नोकरी करताना आपण सगळंच विसरून जातो, संस्कार विसरतो, संस्कृती विसरतो, धर्म विसरतो. आज आपल्यातल्या हिंदू मुलांना बीफ खायला घालणं, त्यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करणं, इथंपर्यंतच्या गोष्टी व्हायला लागल्यात. यात खरोखरच आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण कुठं कमी पडतो आहे. आणि यात मी अजून एक तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही तुमच्या घराचं रक्षण कराच, पण घराचं रक्षण करताना आपल्या शेजारपाजारी काय चाललं आहे, आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत, मुलांचे मित्र कोण आहेत, मुलींचे मित्र कोण आहेत, याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी आता तुमच्या सर्वांसमोर एक आवाहन करतो की जिथं जिथं तुम्हाला हिंदू म्हणून गरज वाटेल तिथं तिथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तुमच्या मागे ठामपणे उभा राहील. धन्यवाद.